अशी ही बनवाबनवी, बनवाबनवी अशी ही बनवाबनवी. अरे दादा, मला घर आवडताना एक गंमत सापडली रे. हा नुसता झाडांचा फोटो कोणाचा? हा फोटो सापडला नेमका तुला? अरे याचा फोटोग्राफर बाकी ग्रेटच होता. झालं काय? फोटो काढताना शिंकला, त्यामुळे धडच फक्त राहिली आणि मुंडकी गायब. अरे पण ती काय आहेत कोण? हे बघ सांग तुला, आहे ना, हा सुधीर आणि हा परशा. नमस्कार. हा तर मी काय म्हणत होतो, तुमचा पेपर तयार आहे. अरे वा. हा तिसरा माणूस कोण आहे? कोण कोण काय? हा 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 शंतनूचा मित्र आहे. शंतनूचा मित्र पहाटे तिथे अभ्यासाला आलाय. काय पहाटे केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो असं म्हणतात. तुम्ही केला होता काय कधी अभ्यास? काय नाही. काय हो, तुम्ही तिघे राहता इथे? तिघे जण. 4 कब्बशा कशा? 4 2 कप चहा मला लागतो दररोज सकाळी. 2 कप चहा लागतो. होय काय? तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखंच आहे म्हणायचं. तुमच्या मंडळीचं असंच आहे. इलाज आहे ना त्याला, इलाजच नाही. धनंजय माने इथे जातात का? थकतात. अरे परशुराम, परशुराम. अरे ये 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 परशुराम, ये ये अगदी वेळेवर आला. ये ये ना, ये. हा माझा मित्र. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं तो इस्रायलला जाणार आहे, तोच हा. अरे वा 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 वा. इस्रायलला इस्रायलला जाणार आहे. कशाला जाणार आहे? मी तुला सांगितलं नव्हतं त्या डायबिटीसच्या औषधाबद्दल. तेव्हा तुम्हाला काय म्हणाला की त्याला 50 रुपये नाही 70 रुपये पडतील. 70 रुपये म्हणालो होतो. औषध घेणार ना तुम्ही? आणायचंय तर आणायचंय ना. 70 रुपये म्हणून ऐकलं मी ते. हे घ्या 20 रुपये आणखी. लक्षात ठेवून घेऊन या औषध. तुम्ही काय काळजी करू नका, औषध आणतो तो. वाट बघा. परशा सुद्या आपण बाहेर जाऊया. याला उगाच डिस्टर्ब नको. ठीक आहे ठीक. ओके ओके. चिअर्स. कळत नाही. बंगला बदलला की फाटक बदललं? आपलाच बंगला. अरे मी खात्रीने सांगू शकतो की आज बंगला घरच बदलले. फाटकाची कडी सापडत नाही. फाटक सापडलं. आपण आज जाऊया. आपण आज जाऊया. कुठे गेले? तुला सांगतो दारू पिऊ नको म्हणजे आता मी काय पडलो नाही. शंतनू शंतनू कुठे गाड झोपला असणार. दरवाजा वाजवतो. शंतनू तुम्ही हळू वाजवा. हळू तू उठेल. रात्री बेरात्री दार वाजवत उगा. हॅलो हॅलो. इतका वेळ दार वाजवायची वेळ आणली. शुनशुनू. अरे साला बरं झालं थोड्या वेळातच उघडला दरवाजा. नाही तो खडूस मालक आला असता आणि दोन्ही हाताने वाजवायला. मिस्टर माने मोठ्या भावाला नावाने हाक मारतो. चावत हळू हळू हळू. तो शेजारी टकलू कुत्रा आहे ना, भुंकट अंगावर येईल. टकलू कुत्रा. आपण 4 जण या खोलीत राहतो हे त्या टुकलूला कळेल ना. शुनतुनू हे इतके दिवस त्या खुळ्याला बनवलं हे त्याला कळेल ना. येड्या मी तुम्हाला सांगतो की काय ही काय तक्रार करण्याची वेळ आहे काय? काय चाललंय हे? अरे माने कोण कोण? माने कोण? माने तुम्ही हराम खोर आहात. चला चला चालतो.
दारू पिऊन माझ्या घरात येतात. चटकन कुंकू लावा आणि चला लवकर. झालं की अच्छा येतो येते तब्येतीची काळजी घ्या. केस गळायला लागलेत तुमचे. मिस्टर माने, निघालात कुठे? डायबिटीसच्या औषधासाठी घेतलेले 70 रुपये टाका अगोदर. काय झालं माहितीये? मी तुम्हाला तो माझा मित्र म्हटला होता ना, तो इस्रायल मधला मित्र, तो परवा अपघातात वारला. हो वारला. त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले 70 रुपये सुद्धा वारले. हो. हा हलकटपणा आहे माने. आता तो वारलाय, हलकटपणा कसला आणि हे जे काय तुम्ही चालवलंय ना, तो हलकटपणा आहे. तो हलकटपणा आहे. आणि गेले 3 महिने आम्ही तुम्हाला 35 रुपये भाडं देत होते. आमचा पेपर दररोज वाचायला येतात आणि रद्दीचे पैसे घशात घालायचे ते हळू बोला हो. हलकटपणाच्या गोष्टी सांगतायत. बघा तुमचा नवरा कसा तोंडवड करून बोलतोय. निघताय ना? निघतोय ना. कसल्या मेल्या आजकालच्या मुली नमस्कार सुद्धा केला नाही. आज चला नमस्कार करून घेतायत. माझ्यावर कशाला शिरताय? 2 तासात कंटाळा आला. या बायका जन्मभर साड्या कशा नेसत असतील ना रे? अरे बायकांचा जन्म नको रे बाबा. अरे काय झालं? मी काढू नकोस का? आतमध्ये टोचायला लागला. पटकन कुणीतरी आत आलं म्हणजे मग. अरे बाबा, पण ह्या सगळ्या गडबडीत जेवणाचा डबा आणलाय ना, भूक लागली आहे जाम. सॉलिड लागले. चल टाटा वाटा घे. चल आणले माझं खेट. दादा, ही कसली बायको आणून दिलीस मला? पण हुकूम ऐकत नाही म्हणजे काय? तुझं एक बरं आहे रे, तुझी बायको निदान दिसायला तरी बरी आहे. मला या रान रेड्याशी संसार करावा लागणार. आणि मला गेंड्याबरोबर करावा लागणार तो. खोलीमध्ये चल. आ? आपली खोली ती आहे. येते ना जाऊ बाई. चल. अगं हो, तुझ्यासाठी निरंजन बाबांकडून प्रसादाचा आंबा आणायला सांगितला होता मी तानूला. दे ग. हा एकटीनच खायचा. का मूल होण्यासाठी. कित्येक बायकांना प्रत्यय आलाय. हो, मग मी नंतरच खाईन. नाही नाही, आत्ताच खा बघू. आता नको. नाही, माझ्या समोरच खा. चल. हा. जय निरंजन बाबा. मावशीबाईंची खात्री पटली आहे. आपण दोघं बायका आहोत ते. म्हणजे आपली बनवा बनवी 100% यशस्वी झाली. आता जाशील कुठे भावाने? रस्ता सोड मुकाट्यानं. का त्या दिवशी मला मारताना मजा वाटली ना तुला? तुला कोणी आया बहिणी आहेत की नाही? हात सोड म्हणते ना, हात सोड. थांब बाई, काय चीज आहे ते मी आता दाखवतोच तुला. मेल्या मुडद्या गडकी बाईच्या अंगावर हात टाकतोस, लाज वाटते का? चाल मुकाट्यानं. सोड म्हणते ना. अरे लग्न झालेल्या बाईच्या अंगावर हात टाकायला तू दुर्योधन आहेस की दुःशासन? अरे बापरे. अरे सारखं त्या झाडावर काय? बचाव. अगं बाई, हे काय? तू चक्क व्हिडिओ उडतेस? किती वेळा सांगितलं तुला, कितीही वाटलं तरी विड्या उडायच्या नाहीत म्हणून. म्हणजे डोहाळे लागलेत हो, डोहाळे. गेले 2 दिवस सारखी विड्याच उडते. काय विचित्र डोहाळे म्हणायचे. काय ग पार्वती? काय करू बाई, सारखी इच्छा होती विडी ओढायची. मनाला आवर घातला ना तरी सुद्धा सुटत नाही. पूर्वी विडीचं नाव जरी घेतलं ना तरी ओकारी यायची. हो की नाही हो धनी? कसली अवलाद जन्माला येणाऱ्या याच्या पोटी काय कळत नाहीये. नशीब विडी प्यायचे डोहाळे लागले. दारू प्यायचे डोहाळे लागले असते तर बहुतेक लीलाबाई काळभोरांचा बंगला हाच ना? हो हाच. आपल्याला त्याला भेटायचंय का? नाही, धनंजय माने इथेच राहतात ना? हो इथेच राहतात. ते आजारी असल्याचं कळलं. हो. आपण आम्ही दोघं स्टोअर्स मध्ये एकत्र काम करतो. अच्छा. चला मी तुम्हाला त्यांची खोली तुम्ही दाखवते. कशाला त्रास घेता? मला खोली दाखवा, मी जाईन. अशा अवघडलेल्या अवस्थेत तुम्ही कशाला? पहिलीच वेळ आहे ना, हा? तुम्ही इथे यायची हो. हा. चला दाखवते. सावकाश. हा? या ना, या. आमच्या घरात येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत मी नाही करायचं तर कुणी करायचं? या. आमच्या घरात म्हणजे? अहो तुम्ही माझ्या ह्याना भेटायला आलात ना? मी नाही समजले. अहो असं काय करताय? हे माझे मिस्टर, मी मिसेस धनंजय माने. दुःशासन घाबरला.